अब खबर है वरोरा तहसील से, जहां मुख्य विपक्षी दलों द्वारा भारत बंद को समर्थन दिया गया, जिसमें विधायिका प्रतिभा धानोरकर के साथ अन्य पदाधिकारियों की मौजूदगी रही। केंद्र सरकार द्वारा पारित किए गए किसान बिलों के विरोध में किसानों द्वारा जो आंदोलन चलाया जा रहा है उसका असर हर तरफ अब दिखाई दे रहा है और इसी आंदोलन के तहत आज देशव्यापी बंद रखा गया है और इस बंद का व्यापक परिणाम वरोरा तहसील में भी देखने को मिला। इस मौके पर महाविकास आघाड़ी के स्थानिक नेताओं ने शहर में बाइक रैली, पैदल मार्च निकालकर जनता को भारत बंद में सहयोग करने का आह्वान किया। साथ ही तहसील के नागपुर चंद्रपुर मार्ग पर स्थित केमुर्डा महामार्ग पर किसानों की ओर से पथनाट्य प्रस्तुत करते हुए शासन का ध्यान अपनी ओर आकर्षित करने का प्रयास किया गया और इस मौके पर तकरीबन 1 घंटे तक महामार्ग के यातायात को रोका गया। इस दौरान पुलिस का कड़ा बंदोबस्त था। इस मौके पर महाविकास आघाड़ी के नेताओं में कांग्रेस की विधायक प्रतिभा धानोरकर, शिवसेना जिला प्रमुख नितिन मत्ते, राष्ट्रवादी कांग्रेस के विलास नेरकर, मनसे के राजू कुकड़े, प्रहार संगठन के किशोर टुकड़े, बाजार समिति के सभापति राजू चिकटे इत्यादि नेतागण उपस्थित थे। और वहीं इस मौके पर इस बंद में शामिल कुछ नेताओं ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। कृषी कायद्याविषयी पूर्ण देशामध्ये संतापाची लाट उसळली। या अनुषंगाने संपूर्ण शेतकऱ्यांच्या संघटनांनी या ठिकाणी पूर्ण देश बंदचं आवाहन केलं आहे आणि यामध्ये विविध पक्षांनी सुद्धा या बंदला समर्थन दिलं आहे। त्या अनुषंगाने आमच्यासोबत आहे वरोरा भद्रावती विधानसभेचे आमदार माननीय प्रतिभाताई धानोरकर, त्यांची काय प्रतिक्रिया आपण जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत। मॅडम, काय सांगायला निमित्त? आपल्याला माहित आहे की आज केंद्र शासनाने जे 3 विधेयक मंजूर करून घेतले आहे, हे विधेयक पूर्णपणे शेतकऱ्यांच्या विरोधात काम करणारे असे 3 विधेयक लोकसभेत त्यांनी कुठल्याही खासदारांना विश्वासात न घेता, कोणाशी कुठल्याही प्रकारची चर्चा न करता हे जे 3 विधेयक मंजूर करून घेतले, या विधेयकाच्या विरोधात संपूर्ण देशभरात आज 8/12/2020 भारत बंदचा ऐलान संपूर्ण देशभरात होत आहे। तर त्याच्या संदर्भातच आज वरोरा या ठिकाणी आम्ही संपूर्ण महाविकास आघाडीचे म्हणजे अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तसंच शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असं महाविकास आघाडी मिळून आज या ठिकाणी पूर्णपणे वरोरा शहर हे बंद करण्यात आलं आहे। आणि आपल्याला माहिती आहे की जे विधेयक केंद्र शासनाने मंजूर करून घेतले, या विधेयकामुळे शेतकऱ्याचं व्यापारी तसंच पूर्ण बाजार समित्या या मोडकळीस येणारं असं हे विधेयक आहे। तर हे मंजूर केलेलं 3ही विधेयक हे मागे घेण्यात आलं पाहिजे, यासाठीच या ठिकाणी आम्ही हे पूर्ण वरोरा शहर आज या ठिकाणी फिरून स्वतः बाईकनी सगळे पदाधिकारी कार्यकर्ते फिरून आज वरोरा शहर या ठिकाणी पूर्णपणे बंद केलं आहे। महाविकास आघाडीचा आमच्यासोबत जोडलेले आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विलास नेरकर सर, काय सांगा? या मोदी सरकारने जे शेतकऱ्यांवर जे खूप मोठं संकट आणलेलं आहे, या केंद्र सरकारने या शेतकऱ्यावर आणलेले संकट हे टळावं आणि हा जो विरोधी कायदा जो केलेला आहे तो रद्द करावा, अशी मागणी संपूर्ण महाराष्ट्रातून महाविकास आघाडीमधील असलेले संपूर्ण पक्ष व घटक पक्ष, मित्र पक्ष यांनी संपूर्ण आज एक महाराष्ट्र बंदला हाक दिलेली आहे। त्याचप्रमाणे वरोरा शहरातील पूर्ण व्यापारी प्रतिष्ठाने संपूर्ण लोकांनी स्वयंस्फूर्त बंद केलेली आहे। या केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हा आमचा मोर्चा वरोरा शहरामध्ये निघालेला आहे। याच अनुषंगाने परत आमच्या जोडलेले आहे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख माननीय नितीन भाऊ मत्ते, काय सांगाल भाऊ? या ठिकाणी भारत सरकारने संसदेच्या पटलावरती शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये 3 विविध कायदे केलेले आहे आणि हे कायदे त्या ठिकाणी पारित केल्यानंतर संपूर्ण भारतभर शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे। आजच्या घडीला हजारो नाही, लाखो नाही तर करोडो शेतकरी दिल्लीला घेरून त्या ठिकाणी हे कायदे परत घ्यावे यासाठी आंदोलन करते आहे। आणि आता या आंदोलनाला पाठिंबा म्हणून महाराष्ट्रातील महाआघाडी सरकारने सुद्धा या ठिकाणी पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि त्याचाच भाग म्हणून, या भारत बंदचा भाग म्हणून आज आम्ही वरोऱ्यामध्ये शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी व इतर शेतकरी समर्थित पक्षांनी हा आजचा बंद आयोजित केलेला आहे। आणि या बंदला वरोराकर नागरिकांनी, शहर दुकानदारांनी, व्यापाऱ्यांनी एक चांगला प्रतिसाद देऊन शेतकरी विरोधी कायदा हाणून पाडण्यासाठी ते सुद्धा या बंदमध्ये आंदोलनामध्ये सहभागी झाले। त्यांचे सुद्धा या ठिकाणी आम्ही सगळे आभार मानतो। आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचा म्हणजे साधारणतः या महाराष्ट्रातल्या नाही तर भारत देशातल्या बाजार समित्या बंद पाडायच्या, एकूणच MSP जे शेतकऱ्यांकरिता MSP अतिशय महत्त्वाचा घटक आहे, तो MSP नाकारायचं आणि जेणेकरून शेतकऱ्यांना म्हणजे मेथाकुटीस आणायचं। एकूणच या भारतीय जनता पार्टी आणि नरेंद्र मोदी सरकारचा हेतू या ठिकाणी स्पष्ट होत आहे। यांना सगळे आमचे छोटे छोटे व्यापारी, छोटे छोटे शेतकरी नष्ट करून एक सामूहिक शेती उभी करून आणि मोठ्या मोठ्या रिलायन्स असेल, अदानी असेल, अंबानी असेल यासारख्या कॉर्पोरेट शेतकरी यांना उभे करायचे, जेणेकरून या सगळ्यांची मालकी हक्क एकीकरण सेंट्रलायझेशन करून
व्यापाऱ्यांच्या घशामध्ये शेती घालण्याचा हा डाव या ठिकाणी संसदेमध्ये त्यांनी मांडलेला आहे आणि नेमक्या या डावाला, या त्यांच्या कुटील कारस्थानाला विरोध म्हणून महाआघाडीतर्फे महाराष्ट्रामध्ये कडकडीत बंद पाळण्यात येत आहे. धन्यवाद. धन्यवाद सर. या ठिकाणी बघू शकतो संपूर्ण देशातच नाही तर देशाच्या विविध जगाच्या कानाकोपऱ्यातून सुद्धा या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला प्रतिसाद मिळतोय. वरात सुद्धा त्याचे पडसाद उमटले. या ठिकाणी नितेश राजेंद्र, CTV साठी वडोदरा.